नमस्कार लाडकी बहिणीनो, मी प्रकाश पाटील तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे. ती म्हणजे लाडकी बहिणींच्या खात्यामध्ये आता 6,000 रुपये जमा होणार आहेत. तर 6,000 कसे जमा होणार आहेत ते पण सांगतो तुम्हाला. महत्त्वाचं म्हणजे ई-केवायसी करून घ्यायची. ई-केवायसी ज्याची झालेली नाही त्यांना पैसे भेटणार नाहीत. ई-केवायसी करणं हे बंधनकारक आहे असे आदित्य तटकरे यांनी सांगितले. ज्यांची ई-केवायसी होत नाही त्यांनी माझ्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन तिथे ई-केवायसी कशी करायची याची सविस्तर माहिती दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही ई-केवायसी करून घेऊ शकता. तर ई-केवायसी झाल्यानंतर तुमच्या अकाउंटमध्ये 6,000 रुपये येणार आहेत. तर कोणाच्या खात्यामध्ये 6,000 रुपये येणार आहेत याची माहिती आदित्य तटकरेंनी दिलेली आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा, जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात प्रथम तुम्हाला भेटून जातील. चला मग व्हिडिओला चालू करू. जय भवानी जय शिवराय. व्हिडिओ आपण चालू. लाडक्या बहिणींसाठी आणि ही बातमी लाडक्या बहिणींसाठी दिलासा देणारी आहे. कारण तुमचं ई-केवायसी पूर्ण झालं असेल तर तुमचे रखडलेले हप्ते एकत्रित मिळणार आहेत. लवकरच लाडकीच्या खात्यामध्ये 4.5 ते 6,000 रुपये जमा होण्याची शक्यता आहे. पाहूया एक खास रिपोर्ट. लाडकीच्या खात्यात 6,000 येणार. रखडलेले हप्ते एकत्र मिळणार. ई-केवायसी दुरुस्तीसाठी 31 मार्च पर्यंत मुदत. लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता अद्याप अनेक लाभार्थ्यांना मिळालेला नाही, तर काही महिलांचे 3 ते 4 हप्ते थकलेले आहेत. ई-केवायसी दरम्यान झालेल्या चुकांमुळे लाभार्थ्यांचे हप्ते रोखले गेले असल्याची माहिती आहे. मात्र आता लाडकींना मोठा दिलासा मिळणार आहे. एकदा ई-केवायसी दुरुस्ती आणि पडताळणी पूर्ण झाल्यानंतर डिसेंबर 2025, जानेवारी 2026 आणि फेब्रुवारी 2026 किंवा मार्च पर्यंतचे हप्ते मिळण्याची शक्यता आहे. प्रति महिना 1,500 रुपये प्रमाणे एकत्रित 4,500 किंवा 6,000 रुपये जमा होण्याची शक्यता आहे. मात्र याबाबत अधिकृत तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. काही जिल्ह्यांमध्ये निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे पैसे मिळण्यास विलंब झाला होता, पण आता डीबीटी द्वारे पेमेंट सुरू होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारनं ई-केवायसी मध्ये दुरुस्ती करण्यासाठी 31 मार्च 2026 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. राज्य सरकारची वेबसाईट ladkibahin.maharashtra.gov.in ई-केवायसी सेक्शन मध्ये लॉग इन करा. चुकीची माहिती दुरुस्त करा. आवश्यक कागदपत्र अपलोड करा. दुरुस्तीनंतर तालुका स्तरावरील समितीकडून मंजुरी मिळाल्यानंतर रखडलेले पैसे जमा होतील. विधानसभा निवडणुकीपूर्वी जुलै 2024 मध्ये लाडकी बहीण योजना सुरू झाली. अर्ज पडताळणीत निकषात न बसलेल्या लाडकींचा लाभ बंद झालाय. आता ई-केवायसी झालेल्या लाडकींना 2026 या नवीन वर्षात कधी हप्ता मिळणार याचीच उत्सुकता आहे. रिपोर्ट साम टीव्ही न्यूज. राज्य सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेमधील लाभार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण घोषणा महिला आणि बालविकास विभागाने केली आहे. या योजनेमधील लाभार्थ्यांनी ई-केवायसी पूर्ण केल्यानंतरही अनेक लाभार्थ्यांना हप्ता न मिळणं तसंच ई-केवायसी पूर्ण न होणं यासारख्या अनेक समस्यांना सामोरं जावं लागतंय. या समस्यांचं निराकरण करण्यासाठी 181 ही हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी या संदर्भातली घोषणा एक्सवरून केली आहे. तर लाडकी बहीण योजनेसाठी आता हेल्पलाईन क्रमांक देण्यात आलेला आहे. 181 या हेल्पलाईन क्रमांकावर आपल्या समस्या लाडक्या बहिणींना नोंदवता येतील आणि त्याचं त्वरित निराकरण केलं जाणार आहे.